नक्कीच आपण जर बघितलं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता गंगापूर धरणातून नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीच्या पाणी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। या ठिकाणी पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे। पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सुरक्षा रक्षक जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर आपण जर बघितलं या ठिकाणी अद्यापही काही नागरिकांकडून आपल्याला पाण्यात उतरण्याचा मोह आवरला जात नसल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अनेक पर्यटक भाविक जे आहेत ते येत असतात। रोज सकाळी या ठिकाणी दशक्रिया विधी त्याचबरोबर अनेक ज्या पूजा आहेत या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती रामकुंड परिसरात असते। याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आता ही देखील सर्व काळजी प्रशासनाच्या वतीने सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर गंगापूर धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने आता पाण्याच्या पात्रातील पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे आणि त्यामुळे नदी पात्रातील जे मंदिरं आहेत ते देखील आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच नाशिकच्या गोदावरी नदीचं आपल्याला हे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।